सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवरील पाथरपुंज येथे यंदाच्या हंगामात तब्बल 7310 मिलीमीटर असा उच्चांकी पाऊस झालाय, तर महाबळेश्वरलाही यंदा 5965 मिलीमीटर पाऊस झालाय। मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिल्यास राज्यातील पावसामध्ये 30% अधिक वाढ झाल्याचं दिसतंय। गिरणा धरण 96.8% भरलंय। धरणातून 2442 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। गिरणा धरणाचे हे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद झालंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे मुंबईवरून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या गणेश भक्तांना पुणे सातारा रोडवरील खबांटकी घाटात 12 तासांचा जाम लागलाय। खबांटकी गावात आता रात्री 9 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत वाहतुकीच्या कोंडीला वाहन चालकांना सामोरं जावं लागलंय। अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे यांनी केली आहे। गेल्या आठवड्यात पावसानं शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाल्यानं ही मागणी करण्यात आली आहे। देशातल्या 85% जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती आणि वादळानं मोठं नुकसान झालंय। संपूर्ण देशात अतिवृष्टी आणि पुराचं संकट आहे। देशभरातल्या 45% जिल्ह्यांमध्ये अतिभयानक स्थिती आहे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर अंधेरी वर्सोवा मेट्रो मार्गिकेच्या सेवा कालावधीत वाढ करण्याचा निर्णय मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडनं घेतलाय। या निर्णयानुसार 7 ते 17 सप्टेंबर दरम्यान मेट्रो वनच्या सेवेचा कालावधी 50 ते 55 मिनिटांनी वाढवण्यात आलाय। आज गणेशाचं आगमन होत असताना राज्यातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आलाय। रायगडमधील अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्याचबरोबर ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आलाय। धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं लवकरच भूमिपूजन करण्यात येण्याची शक्यता आहे। धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड भूमिपूजनाची तयारी सुरू केल्याचीही माहिती समोर येतेय। गणेशोत्सवानिमित्त 4 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या चालवण्यात येणार आहे। मुंबई कुडाळ दरम्यान या 4 अनारक्षित गाड्या चालवण्यात येतील। मुंबईत मध्य रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मस्जिद आणि कुर्ला अप आणि डाऊन धीम्या मार्गावर हा ब्लॉक घेण्यात येईल। राज्यभरात आज गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतोय। घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाचं विराजमान होतंय। आज सकाळी सिद्धिविनायक मंदिरात पहिली आरती करण्यात आली। आज सर्वत्र मोठ्या उत्साहात बाप्पाचं आगमन होतंय। पुणेकरही गणपती बाप्पाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झालेत। पुण्याचे मानाचे 5 गणपती यांच्यासह श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचंही स्वागत केलं जाणार आहे। आजपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली आहे। कोकणातील घराघरात बाप्पा विराजमान होतोय। कोकणवासियांचा उत्साह आता शिगेला पोहोचलाय। माणगाव तालुक्यातील गोरेगाव मधील मंदार म्हशेलकर यांच्या निवासस्थानी उजव्या सोंडेचे बाप्पा रिद्धी सिद्धीसह विराजमान झाले। गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पाला प्रिय असलेले मोदक बाजारात दाखल झाले। यंदा अनेक मोदक मार्केटमध्ये उपलब्ध असून मावा मोदकाला मोठ्या प्रमाणात मागणी, तर काजूच्या मोदकात किलोमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।